श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नम. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नर जन्म. यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसा मनी करुणी विचार. आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी नेणार. स्वामी समर्थ असती पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदी संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसारात उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार. परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळाप्पाचे मनात यापरी विचार येत सदा उद्विग्न चित्त. व्यवहारी सौख्य वाटेना जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्ण ताट भरोनी आपणा पुढे येती पाहुणी या ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर विवेकशस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार. तयाचा महिमा अपार वर्णुकेवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता. सर्व दोष हरतील महायात्रा संकल्प करून जन निगती घराहून परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नान दान करिता ती महायात्रा. स्वामी चरित्र पंथक्रमिता मी किंकर मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयाचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी सादर असावे. मूर गोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करुणी काळ क्रमिता ती. परितया नाही संतती म्हणून या विद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकोन या वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. तयेसी झाली गर्भधारणा आनंदले उभयंताचे मन. जो साक्षात उमार मन तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते. आनंदोन संस्कार केले यथाविध. चिदंबर नामाभिधान ठेवेले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला. पाहुणे जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी भजन. वेदशास्त्री झाले निपुण. निघुंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणिले. मृतिकेचे गज करून पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणून सर्वत्र ख्याती पसरली. ऐशी लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जग दुर्धारता अवतरले असो. पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षिताने. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरवणी. दीक्षितांते समजले जले भरले होते घट. तयासी लाविता अमृत हस्त ते घृत झाले समस्त. आश्चर्य करते सर्वजन. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्यांची लागेना.
तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षिताशी सांगून, दादा आपुली लावावी रावबाजीशी वृत्तांत. कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठवला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती तयावेळी काय बोलती, काय पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप कोपला तुझवर ईश्वर. जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार. निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही त्यांते जाणतो. यज्ञ समारंभाची अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे ऐकिला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जन तारणार्थ. यतिरूपे प्रकटले अमृता समान रसाळ कथा. ऐकता पावन श्रोता वक्ता. करुणया एकाग्र चित्ता. अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन. बाळाप्पा करील जप ध्यान. तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली. सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणे हेची स्वामी प्रती. दृढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती. दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रागवत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोड हा. श्री स्वामी राज्यार्पणमस्तु. शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ.